मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि तसंच उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या गंभीर बनलेली आहे। राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा वेगाने कमी होतोय। पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होतीये। शासकीय आकडेवारीनुसार सध्या राज्यातल्या 718 गावं आणि 1883 वाड्यांना 886 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। राज्यातल्या आशा स्वयंसेविकांच्या मासिक मानधनात 5000 रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे। अटल सेतूवरून गुरुवारपासून बेस्ट बस धावणार आहे। वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवन यांना जोडणारी नवीन वातानुकूलित प्रीमियम बस सेवा बस मार्ग क्रमांक S145 सुरू होणार आहे। त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना हे फायदेशीर ठरणार आहे। दक्षिण मुंबईची थेट विरारला जोडणी देण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करण्याचा निर्णय MMRDAने घेतलेला आहे। वर्सोवा ते विरार सागरी सेतू ऐवजी भाईंदर इथल्या उत्तन ते विरार असा जोड रस्त्यासह हा सागरी सेतू MMRDA उभारणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढलाय। मार्च महिन्याच्या सुरुवातीला चांगलीच थंडी पडलेली होती, यामुळे मुंबईकरांना गेले काही दिवस दिलासा मिळालेला होता। मात्र पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईचं कमाल तापमान 35 ते 36 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। शनिवार 16 मार्चपासून सोमवार 18 मार्चपर्यंत 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात केलेली आहे। विविध प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल। पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा पुन्हा सुरू झालेली आहे। मंगळवारी पुण्याहून सिंगापूरला 123 किलो वजनाचे कार्गो पाठवले गेले। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानात कार्गोसाठी जागा नसल्याचं सांगून हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी कार्गोच्या वाहतुकीला नकार दिलेला होता। 1 महिन्यापासून पुणे विमानतळावरची आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा बंद होती। कुर्ला, BKC आणि वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळताच निविदा काढली गेलेली आहे। त्यामुळे वांद्रे ते कुर्ला या मार्गावर 2026 मध्ये पॉड टॅक्सी धावताना दिसण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। वांद्रे ते कुर्ला या 8.8 किलोमीटर अंतरावरच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून 184 रुपये भाडं आकारलं जाणार आहे। कशेडी बोगद्यातल्या मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एकेरी वाहतुकीला बोगद्यानजीक पुलाचं गर्डर चढवण्याच्या कामामुळे अचानक ब्रेक लावण्यात आलेला होता। मात्र आता हे काम पूर्ण झाल्याने या बोगद्यातील बंद झालेली एकेरी वाहतूक मंगळवार संध्याकाळपासून पूर्ववत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शिमग्याला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातल्या गृहनिर्माण संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यावर मानांकानुसार पाणी पुरवठा होत असल्याचा दावा करत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत गृहनिर्माण संस्थांना पत्र पाठवलं गेलेलं आहे। राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करता यावी म्हणून 3300 मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने सतलज जलविद्युत निगम लिमिटेड तसंच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत 2 करार केलेत। वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज खरेदी खर्चात बचत होईल आणि त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल असा दावा महावितरणने केलेला आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमधील वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जातोय। वाहनांना चार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी पॉइंट्स मिळावेत म्हणून वीज कंपन्या चार्जिंग पॉइंट्सही उभ्या करतायत। महानगरपालिका सुद्धा प्रदूषण कमी करण्यासाठी चार्जिंग पॉइंट्स बसवणार असल्यावर भर आता देतेय। त्यामुळे आगामी काळात मुंबईत इलेक्ट्रिक गाड्या सुसाट धावल्याचं पाहायला मिळणार आहे। आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा प्रयत्न सुरू केलेत। मार्केटमध्ये 41 निर्यातदार आहेत। निर्यातीसाठी 24 तास मार्केट खुलं केलेलं आहे। व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंबा विक्रीची देशातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे।
उद्धव ठाकरे आता निवडणुकांसाठी मैदानात उतरलेत। कोकण दौऱ्यावर असताना दापोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। योगेश कदम यांनी दिलेल्या आव्हानाला उद्धव ठाकरे नेमकं काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुजय विखे पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं निलेश लंके नाराज असल्याच्या चर्चा आहेत। नाराज असलेले निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये आहे आणि या निमित्तानं राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी जात आहेत। राहुल गांधी पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीच्या जागा वाटपासाठीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची चर्चा आहे। मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलेलं आहे। हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, मात्र ओबीसीतनं आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा संध्याकाळपर्यंत नागपुरात येत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेसाठी नड्डा 2 दिवस नागपूरमध्ये असतील। 15 ते 17 दरम्यान आरएसएसची प्रतिनिधी सभा पार पडणार आहे। मुळशी तालुक्यात शरद पवार गटातले कार्यकर्ते आता कामाला लागलेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जात प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रत्येकापर्यंत तुतारी हे चिन्ह पोहोचवण्यासाठी शरद पवार गट आता तत्पर झाल्याचं पाहायला मिळत आहे। मावळमधल्या शिरगाव पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान दारूसाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनं 20,000 लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आलेली आहे। यावेळेला पोलिसांच्या कारवाईनं बेकायदेशीरपणे गावठी दारू बनवणाऱ्यांवर चांगलाच वचक बसलेला आहे। बुलढाण्यातल्या धाड इथल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या गंजीला एका अज्ञातानं आग लावलेली आहे। या आगीमध्ये लाखोंचा हरभरा जळून खाक झालाय। या परिसरातली ही तिसरी घटना आहे। पोलीस आरोपीला शोधण्यात अयशस्वी ठरतायत, त्यामुळे शेतकऱ्यांचा आता मोठा संताप होतोय। धाराशिवमध्ये संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा दिला जावा या मागणीसाठी शरद पवार गट आक्रमक झालाय। शरद पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन केलं। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जवाहर नगरकडून पेट्रोल पंप ठाणा इथं येत असलेल्या 4 चाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। दुचाकीस्वार कारच्या काचेवर आपटला गेल्यानं कारमधील 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं अधिकृत उमेदवार म्हणून पंकजा मुंडेंच्या नावाची घोषणा झालेली आहे। पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच बीडसह परळीमध्ये फटाके फोडून पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला। नागपूरमध्ये पोलिसांसमोरच टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी केल्याचं समोर आलेलं आहे। दुचाकी चालकांच्या अंगावर धावून जात कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नो पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहनं उचलण्याचे कंत्राटदाराला पैसे मिळतात। या सगळ्या प्रकारानंतर नागरिक संतप्त झाले। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।